नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी दिल्लीत सर्वपक्षीय आंदोलन। खासदार बाळामामा म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवर धरणे आंदोलन। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी आंदोलन केलं जात आहे। खासदार बाळामामा म्हात्रेंच्या पुढाकारानं सर्वपक्षीय आंदोलन केलं जाणार आहे। तर दिल्लीमधल्या जंतर मंतरवर सर्वपक्षीय आंदोलन सुरू झालंय। खासदार बाळामामा म्हात्रेंच्या पुढाकारानं हे सर्वपक्षीय आंदोलन केलं जाणार आहे। तर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी आता आग्रही मागणी होती आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, आता खासदारांकडून थेट जंतर मंतरवर आंदोलन केलं जात आहे। आपण पाहू शकतो इथे जंतर मंतरवर दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं यासाठी आंदोलन केलं जाते आणि लोक रायगड जिल्हा असेल, त्या ठाणे जिल्हा असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, या संपूर्ण भागातून वेगवेगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्रातून लोक हे जंतर मंतरवर आलेले आहेत आणि सगळ्यांची मागणी आहे की दिबा पाटलांचं नाव हे विमानतळाला देण्यात यावं। आपल्यासोबत खासदार बाळामामा म्हात्रे आहेत। आज दिबा पाटलांच्या नावासाठी आंदोलन करावं लागते। विधानसभेने ठराव पास केलेला आहे की राज्य सरकार तयार आहे, मग का नाव दिलं जातं? नाही, खरं म्हटलं तर त्या व्यक्तिमत्वासाठी आंदोलन करायला लागतं। ही आमच्यासाठी नाही, या सरकारसाठी शर्मेची गोष्ट आहे। जे 2 वेळा 10 वर्ष खासदार, 25 वर्ष आमदार, विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राचे, स्त्रीभ्रूण अत्याचारी कायदा केला, त्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला, अशा व्यक्तिमत्वासाठी आंदोलन करायला लागतं। ही शर्मेची गोष्ट आहे ना। महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपने भूमिका घेतली होती की दिबा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर आता विधानसभेमध्ये एकमताने ठराव झाला, विधान परिषदेत झाला, मग कुठे अडलंय, विलंब का होतोय? बघा, आता केंद्रातील सरकार त्यांचं आहे आणि मला पूर्ण कल्पना नाही असं नाही का हे बीजेपी करू शकतो ना सर, मग करावं ना, त्यांनी करावं ना। राज्यात तुम्ही सांगता ना केंद्रातील तुमचं सरकार आहे, करून घ्या ना। त्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळे नाव द्यायला साधारण कालावधी वेळ द्यावा लागतो, नाव देण्यासाठी वेळ द्यावा लागतो विमानतळाला, असं म्हणणं होतं सरकारचं, त्याबद्दल काय म्हणतो? ते आता आंध्रातील एक एअरपोर्ट झालं माहीत आहे, 3 वर्षात एअरपोर्ट तयार झालं आणि त्याचं नावही दिलं गेलं। नवी मुंबई विमानतळाला जाणीवपूर्वक विलंब होतो? प्रश्नच येत नाही। जाणीवपूर्वक विलंब होतो आणि तो का होतो याचं उत्तर आज मिळेल आम्हाला। तुम्ही राममोहन नायडूंची भेट घेतली, त्यांनी काय सांगितलं, जे केंद्रीय मंत्री आहेत? त्यांनी सांगितलं शेवटचं मंत्रिमंडळ बैठक त्यात बाकी आहे, बस। केंद्रीय मंत्रिमंडळ? हा, बस केंद्रीय मंत्रिमंडळात अंतिम निर्णयासाठी टाकलेलं आहे। मग अजून जर विलंब झाला तर तुमची भूमिका काय असेल? आता आम्ही महाराष्ट्रात खूप मोठं आंदोलन उभं करणार, खूप मोठं। आमचे 5 जिल्हे आहेत, 5 जिल्ह्यात खूप मोठं आंदोलन उभं करणार। तर आपण पाहू शकतो आपल्या सोबत होते खासदार बाळामामा म्हात्रे, ज्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आंदोलन उभं करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे। आपण पाहतोय की व्यासपीठावरती इथे मंचावर सर्व पक्षीय नेते या आंदोलनासाठी नवी मुंबई, कल्याण, ठाणे, भिवंडी, रायगड जिल्हा असेल, उत्तर कोकणातला बराचसा भाग असेल, उरण तालुका असेल, या ठिकाणाहून आलेले आहेत आणि दिबा पाटील यांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला दिलं जावं यासाठी हे आंदोलन सुरू आहे। इथे दुपारपर्यंत सर्व पक्षीय खासदारही दाखल होणार आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, असंही कळतंय। त्याशिवाय केंद्रीय विमानयान मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेण्याचा प्रयत्न आंदोलकांचा असणार आहे। नक्कीच आता या आंदोलकांची ही मागणी मान्य होणार का, त्याची दखल सरकार दरबारी आता तरी घेतली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद हे सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।